Audio Jungle. Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये. तर आज मी पहिल्यांदाच आपली जी कुरकुरीत भेंडी असते ती ट्राय करणार आहे. तर आज यांचा डब्बा नव्हता, म्हणजे दिला नाही यांना डब्बा. तसं यांच्या कंपनीत कॅन्टीन आहे, पण तरी ते घरी डब्बा घेऊन जातात. पण आज दिला नाही, कारण घरात फक्त भेंडी होती आणि त्यांना भेंडी फारशी आवडत नाही. त्यामुळे मग मला अन्नमन्याला भेंडी फार आवडते. तर म्हटलं थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ट्राय करून पाहूयात. त्यासाठी मग म्हटलं वरण भात आणि अशी कुरकुरीत भेंडी तोंडी लावायला असेल तर छान वाटेल, म्हणून मी पहिल्यांदाच ट्राय करते. तर मी जी भेंडी आहे ती धुवून फ्रीजमध्ये डब्यात ठेवलेली होती, तर त्यामुळे मी तशीच कट करायला घेतली. तर तुम्ही घेताना भेंडी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचं असं 4 भाग करून घ्यात आणि ते जे बियांचा भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे पूर्णपणे. तो घ्यायचा नाही आहे, फक्त भेंडीची जी सालं असतात ती घ्यायची. भेंडीची टेस्ट खरंच खूप छान झाली होती, पण हे जे कटिंगचं काम आहे ते सगळ्यात किचकट काम आहे. त्यालाच फार वेळ लागला हे भेंडी मला कट करायला. पण मला ना नंतर एक ट्रिक देखील सापडली की भेंडी कशी त्याचे पूर्ण बिया काढता येतील. आत्ता मी या व्हिडिओत ती ट्रिक दाखवलेली नाही आहे, पण नेक्स्ट टाईम नक्कीच दाखवेल. तर ही भेंडी जी आहे मी अशी व्यवस्थित कट करून घेते, त्याच्या बिया काढते. बिया पूर्ण काढायलाच फार वेळ जातो आणि जो बियांचा भाग असतो तोच मेन चिकट असतो. भेंडी इतकी चिकट असते, पण जो ओलसर भाग असतो ना तो त्या बियांचाच असतो आणि त्याच्यामुळेच भेंडी जी आहे ते जास्ती चिकट होते. तर मी ते कट करून घेते. आणि शक्यतो जेव्हा आपल्याला अशी कुरकुरीत भेंडी करायची असेल तर भेंड्या अशा सरळ आणि लांबच बऱ्या वाटतात. तर नवन्या डोकवायला आली, भेंडी करते म्हटल्यावर तिला तर फार उत्सुकता झाली होती कधी होते असं. आणि मी जेव्हाही स्वयंपाक करते ती नेहमी येऊन बऱ्याचशा वेळेस अशी उभी राहते किचन ओट्याजवळ. छोटा स्टूल आहे, जर वरचं वगैरे सामान काढायचं असेल तर त्यासाठी मी तो वापरते. तर ती तो स्टूल घेऊन येत होती तिथे उभा राहून पाहायला. तर मला म्हणत होती, मम्मी केव्हा होणार आहे, केव्हा होणार आहे. तर तिची सतत आजूबाजूला बडबड चालू असते आणि याला व्हॉईस ओव्हर करावा नसता लागला, पण तिचा TV देखील चालू होता, ती TV बघत होती. त्यामुळं मी म्हटलं की तिला डिस्टर्ब करण्यापेक्षा, कारण मग ती सतत असं मागे राहते, मम्मी झालं का, मम्मी तू काय करते, असं तसं. त्यामुळं मी तिला म्हटलं की तू TVच बघ, मी स्वयंपाक करते. तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला ज्या भेंड्या आहेत त्या व्यवस्थित क्लीन आणि व्यवस्थित चिरून घ्यायच्या. ती आली स्टूल घेऊन इथे उभं राहिला. मग मी काय करते हे तिला सतत बघायचं असतं. तर अशाच पद्धतीने मी ज्या सगळ्या आहेत त्या भेंड्या चिरून घेतल्यात आणि आता याच्यात मी मसाले टाकते. तर इथे मी 2 चमचे आपले ते धने जिरे पावडर असते ती टाकली. त्यानंतर 1 चमचा सब्जी मसाला टाकला आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकले. लाल तिखट नाही आहे, बेडगी मिरची. आणि जवळपास 2-2.5 चमचे कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे. तुम्ही इथे आमचूर पावडर देखील वापरू शकता, पण माझ्याकडे ती आत्ता नाही आहे, म्हणून मग मी याच्यात लिंबू पिळून घेतलं आहे. लिंबाने छान टेस्ट येते, पण आमचूर पावडर असेल तर अजून थोडं छान लागलं असतं असं मला वाटतं. तर इथे मी लिंबू पिळून घेतलं आहे. त्यानंतर याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेते. मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकतात, तिखट आणि मीठ. तर हे सगळं व्यवस्थित मी आता मिक्स करून घेणार आहे. याच्यात पाण्याचं वगैरे प्रमाण नाही आहे आणि भेंडी माझी अगदी ताजी नव्हती, त्यामुळे जास्ती अशी चिकट झाली नाही. पण तुमची भेंडी जर अगदी ताजी असेल तर ती थोडीशी चिकट होऊ शकते. तर हे असं मसाले लावून मी 10 मिनटं मॅरिनेट व्हायला किंवा मुरायला ठेवणार आहे. 10 मिनटांनी पुढची प्रोसेस आपण करायला घेऊयात. तर हे 10 मिनटं मी बाजूला ठेवून दिलं. तोपर्यंत मी वरण भाताचा कुकर लावून घेतला, कारण आम्हाला हे वरण भातासोबत खायचं होतं. तर 10 मिनटं झाल्यानंतर यात मी जवळपास 2 चमचे आपलं जे बेसन पीठ असतं ते टाकलं आहे. आणि भेंडी कुरकुरीत व्हायला तुम्ही कॉर्नफ्लॉवर असेल तर ते वापरू शकता किंवा आपलं तांदळाचं पीठ वापरू शकता. तर इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ वापरते आणि हे व्यवस्थित असं छान सगळ्या भेंड्यांना लावून घेऊयात. याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे, नाहीतर भेंडी लवकर कुरकुरीत होणार नाही, ती मऊ पडेल. तर जेवढं शक्य होईल तेवढं यातलं म्हणजे दाबून थोडासा प्रयत्न करा की यातलं यातच लागलं जाईल. पाणी अजिबात यात वापरू नका.
तर माझं सगळीकडे जे पीठ आहे ते व्यवस्थित लागले गेले. तेलही छान तापलं. तर मी अगदी एक एक भेंडी उचलून याच्यात तळायला टाकत आहे, कारण एकमेकाला चिटकायला नको आणि भेंडी छान कुरकुरीत व्हावी यासाठी. तर हे भेंडे देखील फार पटकन तळून होतात, असा जास्ती वेळ लागत नाही. मला असं वाटलं होतं की याला कुरकुरीत क्रिस्पी व्हायला जास्ती वेळ लागेल, पण अजिबात नाही, फार पटकन ह्यात तळून होतात. त्यामुळे मला तरी हे खूप आवडलं. फक्त कटिंगचं जे काम आहे तेच थोडं टाईम टेकिंग आहे, त्यालाच थोडासा वेळ लागतो. बाकी सगळ्या ज्या गोष्टी त्या अगदी पटपट होतात. तर हे छान असं क्रिस्पी तळून घ्यायचं. मीडियम गॅसवर तळा. फुल गॅसवर जर तळलं तर ते चॉकलेटी असं म्हणजे डार्क ब्राऊन कलरचं होतं आणि यांचा कलर मेन म्हणजे चेंज होऊ देऊ नका जास्ती डार्क असा, नाहीतर त्याचं कडवट लागतं. जी भेंडी आपली तिच्या मसाला वगैरेची टेस्ट लागतच नाही, ते कडवट लागतं. त्यामुळे शक्यतो जेवढ्या कमी गॅसवर तुम्हाला तळता येईल तेवढा प्रयत्न करा. अगदी कमी गॅसवरही छान असं तळलं जातं हे. तर तुम्ही इथे पाहू शकता माझी भेंडी ती तळून झाली. भेंडीचा जो कलर आहे तो हिरवा तसाच राहू देत, तो चॉकलेटी होता कामा नये, नाहीतर भेंडी नक्कीच कडू लागेल. कारण माझी एक बॅच जी आहे ती तशीच थोडीशी तळल्या गेली होती आणि ती कडू लागत होती. त्यामुळं मी सांगते आहे की भेंडी जास्ती कलर बदलू देऊ नका तिचा. तर हे माझं तळून झाले. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या भेंड्या ज्या आहेत त्या तळून घेते आता. तर अशा पद्धतीने माझ्या सगळ्या ज्या भेंड्या आहेत त्या छान अशा तळून झाल्यात आणि अगदी क्रिस्पी झाल्यात. मी तुम्हाला एकदा त्याचा आवाज दाखवते, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की ह्या किती क्रिस्पी झाल्यात ते. चला तर मग मी आणि नवन्या आता जेवून घेते. एक आहे नवन्याचा ताट आणि एक आहे माझं. तर मी कोशिंबीर देखील बनवली होती, कारण खायची इच्छा झाली होती आणि नवन्याला दही वगैरे असेल तर जास्ती आवडतं. तर मी तिला सांगत होते की सगळं फिनिश कर. चला तर मग आता आम्ही दोघी मस्त असं जेवून घेतो. मी सकाळी ती रेसिपी केल्यानंतर डिरेक्ट आत्ता ब्लॉग करते. तसं मला वाटलं होतं मग अशी थोडासा ब्लॉग होईल हे आल्यावर, पण मी थोडंसं म्हटलं की उद्या पाडवा आहे तर पाडव्याच्या काही गोष्टी घेऊन यायच्या होत्या इथे नवन्य. तर त्या घेऊन याव्यात असं वाटलं होतं, पण मला इथे बऱ्याचशा गोष्टी नाही मिळाल्या. तर हे बोलले सगळं तर येता येता आम्ही यांना घेऊन आलो. हे चौकात जे यांची बस येते कंपनीची, तर मग यांना घेऊन आलो आणि आमचं जेवण वगैरे झालं आणि ओटा छान असं आणि आमचं जेवण वगैरे झालं आणि ओटा मी भांडे वगैरे घासलेत आणि ओटा छान असा क्लीन करून घेतलेला आहे. तर मला हे असं फार आवडतं की सकाळी उठले असं क्लीन पाहिलं ना तर कामं करायची इच्छा होते, म्हणून मी क्लीन करूनच झोपते शक्यतो. आणि पाडव्याची बरीचशी कामं राहिलीत, तर उद्या सकाळी बघूयात काय काय कसं. सगळ्यात मेन म्हणजे मला जी गुढी उभारायची त्यासाठी जो माझा मेन एंट्रन्स आहे तिथे क्लिप्स लावायच्या होत्या अशा की त्याच्यात जे गुढी आहे त्याचं जे आपण बांबू वगैरे टाकतो, काठी टाकतो, ती व्यवस्थित टाकता येईल. तर त्याचं करायचं होतं, पण तेही नाही झालं. तर म्हटलं बघूयात आता उद्या काय काय होतं ना. आता आम्ही चाललो खाली, कारण जेवण झाल्यावर आम्ही थोडंसं फिरायला जातो, हो की नाही नवन्या? आणि नवन्याने इथे देवाचे तांदूळ सांडवले. गंध बाळ हे माझं. चलो खाली जाऊयात आपण फिरायला. किती वाजले? 9:30 आणि आता आमचं गुढीला उभारण्याची ऍडजस्टमेंट केली आम्ही. बघा हे गोणी पण उचलावी लागेल ना इथून सकाळी. तर फायनली गुढीचं एक तरी काम झालंय आजचं, बाकीचे उद्या सकाळी करायचे. मी खाली गेले होते, यांना ड्रिल मशीन भेटलं तर हे बोलले चल वरती जाऊन पहिलं ते करून घेऊयात, म्हणून वरती आलो होतो. तर आम्ही आता नवन्याला सायकल खेळायला जायचंय खाली, तर खाली सायकल वगैरे खेळूयात. नंतर आम्ही गेलो खाली सायकल खेळायला. नवन्या थोड्या वेळ बाहेर सायकल खेळते, त्यानंतर पार्किंगमध्ये सायकल खेळते. तर आत्तापर्यंत इथे नवन्याला कोणी फ्रेंड्स नव्हतं, पण आजच एक तिला फ्रेंड्स झाला आहे. आमच्याच फ्लोअरला राहतात ते. तर एक दादा आहे, तो नवन्याचा फ्रेंड झाला आहे.
छोटाच आहे, असं काही मोठा नाही, त्याच्यामुळे तो खेळतो. हां, ज्याचं नाव आहे परितोष. तर ते दोघं खेळत होते. इथे थोडंसं जिमचं सामान ठेवलं आहे, तर त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागत होतं. म्हटलं काही लागून वगैरे घेतील, म्हणून मग त्यांच्यासोबतच होते मी. तर असा होता आजचा हा छोटासा व्लॉग. व्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.